स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांनी सध्या स्वतःची आडनावं बदलली आहेत. स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी. आणि ह्याच्या मागचं रहस्य तुम्हाला 2 डिसेंबरला कळणारच आहे. पाहायला विसरू नका फुगे. काय हे सर्व उद्योग कशासाठी माहितीये? त्यांच्या अपकमिंग सिनेमा फुगेसाठी. तुझ्यासाठी एक सरप्राईज. काय? आपण गोव्याला चाललोय दोघंच. नमस्कार, काय म्हणताय? मराठी कळतं का तिला? अरे पण आपल्याला कळतं ना. लवकर बाहेर येतं फोडी ना. बाय. याचं पहिलं गाणं आलंय आणि ते सुपर हिट झालंय. म्हणूनच या रंगीबेरंगी फुग्यांबद्दल आम्ही या टीम सोबत इंटरॅक्शन केलं. फुगेबद्दल सांगायचं तर जसं चित्रपटाचं नाव आहे तसे फुगे असतात. फुगे बघितले की आपल्याला चेहऱ्यावर सतत एक स्माईल येतं. तुमचं वय काही असेल, 6 वर्षाच्या लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत फुगे पाहिले की चेहऱ्यावर एक स्माईल येतं. आणि तसंच चेहऱ्यावर एक स्माईल आणणारा सिनेमा आहे फुगे. हा विषय आम्हाला जेव्हा सुचला तेव्हा आम्ही आमच्या जिममध्ये ट्रेडमिलवरती चालत होतो आणि खूप दिवस आम्हाला दोघांनी एकमेकांबरोबर काम करण्याची इच्छा होती. त्या दृष्टीने काम करायला सुरुवात झाली. मग एक टीम येत गेली आणि हा चित्रपट पूर्ण झाला आणि आता 2 डिसेंबरला तो येण्यासाठी सज्ज झालाय. काय म्हणाला तो गाणं? केलं माझ्या गाणं. मागे होते एक तिला ठेवून. माझी बायको आहे ती. सॉरी, व्हेरी सॉरी. वहिनी प्लीज टॉवेल देता. राहू दे तुमच्याकडे. फुगे फक्त आनंद देण्याचं काम करतात, ते कधी कोणाला दुःख देत नाहीत. तसाच हा चित्रपट आहे. हा चित्रपट अगदी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून आनंद घेण्याचा चित्रपट आहे आणि मला खात्री आहे की या विषयाचा जो आनंद आम्हाला दोघांना झाला, आमच्या टीमला झाला, तोच आनंद तुम्हाला सुद्धा होईल आणि तितकीच एनर्जी, तितकीच पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये सुद्धा येईल. आजा 5 फुटात कसा बोलशील? बरा वाचलो. या चित्रपटात मी 3 गाणी लिहिली. नावाप्रमाणेच हा चित्रपट खूप कलरफुल आहे, खूप हलका फुलका त्याच्यात विनोद आहे, रोमॅन्सिझम आहे. माझ्या गाण्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक लव्ह सॉन्ग आहे आणि एक प्रमोशनल सॉन्ग आहे, प्रमोशनल काइंड ऑफ सॉन्ग. हे फुगे नावाचं फुगेचं टायटल सॉन्ग. मनमोजी जगायचे, स्वच्छंदी उडायचे, रंगबिरंगी जिंदगीचे हे फुगे. मला हे एक सुपर सॉन्ग गायची एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली, जे यूथला एवढं अपील करणार आहे, एवढं कलरफुल आणि एवढं ब्राईट अँड फ्रेश गाणं आहे. आय थिंक इट्स गोना रिअली रॉक. बेसिकली हे गाणं आम्ही चित्रित केलं गोव्यामध्ये. सो गोव्याचं सुंदर समुद्रकिनारे, गोव्याचं अप्रतिम वातावरण आणि त्याच्यात 2 तरुण मुलं तिकडे, 2 मित्र एकमेकांचे तिकडे जातात आणि त्या बॅकड्रॉपला हे गाणं सिनेमामध्ये येतं आणि एक प्रकारची एनर्जी, एक फ्रेशनेस या गाण्यात आहे. जितकं याचं पहिलं गाणं हिट आहे ना, तितकेच आणखी बरेच सरप्राइजेस या सिनेमात आहेत. थोडी वाट पहा, आम्ही ते हळूहळू तुमच्या समोर आणूच.